अहो त्या दिवशी काय झालं, कॉलेजवर गेलो होतो, तिकडे सौरभ भेटला. म्हणलं इकडं काय करतोय, तर म्हणला कॉलेजची फी भरायला आलोय. मग आम्ही काय केलं, आमच्या खिशातनं पैसे दिले आणि त्याला खोटंच सांगितलं, म्हणजे नाटक केलं की आमच्या शब्दामुळे त्याची फी माफ झाली. हा, आता सौरभची फी माफ केली म्हणून थोडी शीतलचा हात तुमच्या हातात देणार आहेत नाना. जयश्री, कधीतरी आमच्या पक्षात असल्यासारखं बोला की, का नेहमी विरोधी पक्षच? कसं आहे भैया, मला मुद्द्याचं बोलायला आवडतं. आणि तुम्ही सौरभची फी माफ केली तर एवढा काही मोठा तीर मारला हो. कसं आहे ना जयश्री, आपल्यासाठी ती गोष्ट जरी छोटी असली तरी त्या सौरभसाठी लई मोठी गोष्ट आहे. आणि त्या दिवशी नाटकच असं केलंय ना, त्या सौरभला भैयांच्या खरा ताकदीचा अंदाज आला असेल. बर, सौरभ तुमच्या बाजूनं झाला, पुढं पुढे एक एक करून शीतलच्या घरच्यांना आपल्या बाजूने करून घ्यायचं. मग तर कोण तिचा हात हातात द्यायला नकार देणार नाही ना. वय, पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. जयश्री, संघर्ष जितना बड़ा होगा, जीत उतनी ही बड़ी होगी. मोबाईलवर आलेले गुड मॉर्निंगचे मेसेज एवढे बी सिरियसली घ्यायचे नसतात. आता एक काम करा, शीतलच्या घरच्यांच्या सगळ्या गरजा माहित करून घ्या आणि त्यानुसार प्लॅन करा. एकदा का नाळ सापडली की गळा सापडायला किती सवय लागणार आहे? तर लवकरात लवकर सगळ्यांना अडचणीत आणून त्यांना मदत केली पाहिजे, म्हणजे सगळे आपल्या बाजूने होतील. असं असेल तर माझ्या बी डोक्यात एक आयडिया आली. काय? तुम्ही तिकडे शीतलच्या घरच्यांना आपलंसं करा हा? आणि इकडं मी शीतल संग मैत्री करून तिच्या मनातलं सगळं काढून घेते. करेक्ट आहे, त्यानंच करून टाका. ह्यो प्लॅन आतापासून सुरू. हा, देर यू आर. सुमित, काय? थोडं बोलायचंय तुझ्याशी. परमिशन? अगं चड्ड्या पळवताना घेतली होती परमिशन, आता बोलताना घेतोस ते बोल. सॉरी. हा? सॉरी, आम्हीच तुझ्या चड्ड्या गायब केल्या होत्या, पण मुद्दामून नाही केल्या. मग काय टाइमपास म्हणून केलंय? नाही, माझ्या नावाची कुणीतरी तक्रार केली होती की माझ्याकडे मोबाईल आहे म्हणून. आम्हाला वाटलं की परवा आपल्यात जो वाद झाला त्याचा बदला म्हणून तू हे सगळं केलं असशील, म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी तुझ्या चड्ड्या चोरल्या. पण खरंच सॉरी. वाटल्यास सुभेदार समोर सगळं कबूल करायला तयार आहे मी, आणि तू म्हणत असेल तर जी काही शिक्षा होईल ती भोगायला तयार आहे मी. आजा, तुला तुझी चूक कळली ना, जाऊ दे मग, जे झालंच झालं. चल, असू टेन्शन घेऊ नको, जा. थँक्यू बाबा, चल. अजय, इतक्या स्वस्तात सोडणार नाही तुला, आणि तसं बी तुला स्वस्तातलं चालतच नाही ना, तुला तर सगळं महागातच पडणार आहे. अरे आंधी हो गई क्या, दिखता नहीं झाड़ू मार रही हूँ. मग मार की. क्या रे शीतल, क्या हुआ? काय नाही. फिर ऐसे मुंह लटका के क्यों बैठी हो? अगं यास्मिन, तुला माहितीये कमिटमेंट लय महत्वाचं असतंय.
हा? अगं म्हणजे कमिटमेंट म्हणजे वचन. हा, वचनबद्धता म्हणजे वचनच. ती माहितीये मला, पण तू हे मध्येच काय चालू केलेस? हा, हे बघ, आपण आपल्या गोट्यात मस बांधतो का नाही? वय हा, कशानं बांधतो? कशानं म्हणजे कासऱ्यानं. पण तो कासरा कासरा नसतोय, ती कमिटमेंट असती. म्हणजे बघ, आपली म्हस आपला गोटा सोडून कुठं जाऊ नये. म्हणजे ती ज्या मालकाची हाय त्यालाच तिनं दूध दिलं पाहिजे. ही त्या म्हशीची कमिटमेंट असती. शितले, पागल हो गई क्या? अगं खरंच. म्हणजे बघ, आपली म्हस आपला गोटा सोडून जाऊ नये म्हणून आपल्यात आणि आपल्या म्हशीमध्ये कमिटमेंट झालेली असते. आपण त्याला ते दाव म्हणतो. हा, तो अगं तो काय तो? प्रेमात बी असंच असतंय. कमिटमेंट महत्वाची असती. पोरगा आणि पोरगी एकमेकांशी प्रेम करतात, पण कुणीच काय बोलत नाही. आता उद्या जाऊन त्या दोघांपैकी एकाचं लग्न झालं म्हणजे म्हणून कमिटमेंट घ्यायची असती. हा, बरोबर बोललीस बघ. पण मॅडम, हे मला सांगून काय उपयोगाचं आहे का? अगं चेक करत होते बरोबर आहे का नाही ते. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आता आजनं मला प्रपोज केलं ना की मी आधी त्याच्याकडनं कमिटमेंट घेणार आहे. हा, घे कमिटमेंट, पण त्यानंच प्रपोज करायला पाहिजे असं कुठं लिहून ठेवलंय का? तू एवढे डेअरिंग करत असतीस, तू कर की प्रपोज. अगं पण पोरानं करायचं असतं ना प्रपोज. असं कुठं लिहून ठेवलंय का? का तुला भीती वाटते? ऐ, आपण कुणाला घाबरत नाही, कळलं? असं सगळेच म्हणतात. तुम्हाला चॅलेंज करू नका जा. प्रेम करत असशील ना तर प्रपोज कर. बघा, चॅलेंज केलंय म्हणून करू नको. करतेस ना प्रेम, वय उगाच त्यानं प्रपोज करायची वाट बघत बसू नको. तुझ्या डेअरिंग असेल ना तर कर प्रपोज. काय सारखं सारखं डेअरिंग डेअरिंग लावून ठेवलेस ग? आजच करते का नाही बघ. हा, म्हणजे आता करतेच का नाही बघ. भेटल तवा.